अंजनगाव गणपती अष्टविनायकापती बुद्धीची देवता तुम्हा आम्हा सर्वांचं अधिष्ठान। आज आपल्या कथेचा हा चौथा दिवस आहे। दादा तुम्ही यावरती ग्रंथपूजन यावरती सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं। कार्यक्रमाचे आयोजक आमचे राहुल शेठ फंड आणि त्यांचे असणारे पिताश्री नळोबा दादा फंड। ताट घ्या, पूजेचं ताट घ्या। आणि त्या ठिकाणी भस्म आहे बघा, ते भस्माची वडी पण बरं घ्या। आहे का तिथं भस्म वडी? आहे। या इकडं। पूजेचं भजन गाव आहे एखादं। श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी स्वामी श्री स्वामी 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 श्री स्वामी श्री स्वामी स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता वरती नका कोणी, आता घ्या दर्शन बस।
आज आपल्या कथेचा चौथा दिवस. कालपर्यंत आपण कथा जी श्रुत केली, वेळ घालवत नाही मी तुमचा. कॅशिओचं चालू द्या, सीनचं चालू द्या. अक्कलकोटला आमचे असणारे स्वामी समर्थ आले. जगत उद्धा कारणाने असणाऱ्या माझ्या स्वामींचा असणारा अवतार आहे. ज्यांना व्याधीने ग्रस्त झाला त्यातून व्याधीमुक्त करणारे माझे स्वामी आहेत. पण ती भक्ती सुद्धा अंतःकरणातून पाहिजे. कालपर्यंत आपण पाहिलं, पोटाने व्याधीग्रस्त असणारा मनुष्य अंधत्वाला डोळे देणं, पंगुलाला पाय देणं, दीन दुबळ्यांना आधार देणं, कैवारी माझा असणारा स्वामी. फक्त ती आर्तता गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले, चतुर्वेद भजंत मा जना सुकृतना अर्जुन आर्थो जिज्ञासु सुरार्थार्थी ज्ञानीच भरतृषभ. त्याच्या दरबारामध्ये तुम्ही जशी भावना घेऊन जाणार तशी तुम्हाला त्याची फलप्राप्ती होणार आहे. नित्याने स्मरण जो करतो त्याच्या दरबारामध्ये जो जसा भाव घेऊन येतो तशी तो त्याला फलप्राप्ती देत असतो. काही लोक आर्ततेने प्रार्थना करतात, काही लोक काहीतरी लाभ होण्यासाठी प्रार्थना करतात, काही लोक सुखप्राप्तीसाठी प्रार्थना करतात, पण काही लोक अशी आहेत की ज्यांना कसली फळाची अपेक्षा नाही, निष्काम पद्धतीने. आणि तो भाव जर अंतःकरणामध्ये आला तर स्वामींची कृपा का नाही होणार तुमच्या आमच्यावरती. निष्ठा पाहिजे, अंतःकरणातला भाव पाहिजे. आणि भाव पण तो कसा पाहिजे, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार है वर
चौथा दिवस आहे ना. 4 दिवस सुद्धा स्वामींचा प्रसाद खाऊन आपल्या जर अंतकरणामध्ये बदल नाही तर काय उपयोग आहे. परिवर्तन काळाची गरज आहे. एक दिवस कातड जाळायचं आहे. जी रोज आपल्या घरातलं आपलं आपलं करतात तीच आपल्याला घेऊन जाणार मशानभूमीमध्ये पेटवायला. स्वामी आणि मी, बस. त्या मी मध्ये अहमपणा नका. बस, तू माझे स्वामी, मी तुझा भक्त. ही अर्थता जर अंतकरणातून केली ना का माझे स्वामी पावणार नाही. कॅसोचा थोडासा नॉर्मल आवाज वाढवायचा. बरोबर ना. मालोजी राजे भोसले नाही, मालोजी राजे संस्थान अक्कलकोटचे. काल तुम्ही पाहिलं चोळप्पाची भक्ती, चोळप्पाची बायको तेवढी नाही, चोळप्पाची आई सुद्धा तेवढी भक्ती करत नाही. पण चोळप्पा हे पूर्वजन्मातले स्वामीचे शिष्य आहेत. चोलीत पाणी जरी ओतलं तरी चोळप्पा काही बोलत नव्हतं. आणि स्वामी परीक्षा पाहत होते. आपलं किती मनापासून भक्ती, किती मनापासून आपल्या अंतकरणात भाव आहे. कधी कधी चोळप्पाला स्वामी मारायचे सुद्धा. पण चोळप्पा स्वामी अधीन झालेला होता पहिला. जेव्हा सुंदराबाईला आणलं, तिला आधार नाही कोणाचा म्हणून चोळप्पाने स्वामींच्या चरणावरती सेवा करण्यासाठी ठेवलं. आपण म्हणतो ना, काना मागून आले तिखट झालं. स्वामींनी चोळप्पाला सांगितलं होतं का एक दिवस ही बाई तुझ्या डोक्यावरती मिऱ्या वाटल. आता इथं बसणाऱ्यांपैकी सर्व आमच्या माता भगिनींनी आपण सुंदराबाई व्हायचं का जनाबाई व्हायचं. येणाऱ्या प्रत्येक असणाऱ्या मनुष्याला त्याच्याकडनं काहीतरी घेतल्याखेरीज सोडत नव्हती स्वामींच्या दर्शनाला. तसं नाही भेटत हो स्वामी, काहीतरी द्या ना. कोणी यायचं, कोणी तासन तास, कोणी 5-5 दिवस, कोणी 6-6 दिवस, कोणी 8-8 दिवस स्वामींचं दर्शन होत नसायचं. देव चांगला आहे, पांडुरंग सुद्धा चांगला आहे, पण त्यांनी बडव्यांनी त्याला असणारा विळखा घातलेला आहे. मालोजी राजे अक्कलकोट संस्थानाचे, पण स्वामींचे जे भक्त यायचे स्वामींकडे रोज, पाणी नाही हो शेतीला, प्यायला पाणी नाही. आणि एक सांगू तुम्हाला, लोकशाही पद्धतीमध्ये लक्षात राहू द्या, पैसे घेऊन कधी मतदान करू नका. ते स्वामींच्या कथेतून घेऊन जा. जो राजा नेमलेला असतो ना, तो प्रजेची सेवा करण्यासाठी. आज उत्तरार्धामध्ये कथा संपल्यानंतर 15 मिनिटं मी आज माझ्या या राजाने भगवा फडकावला ह्या महाराष्ट्रामध्ये. आजचा दिवस कुठला आहे माहिती तुम्हाला? काळा दिवस आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. भीमा, भामा आणि इंद्रायणीचा संगम लांब नाही, तिथं अत्याचार होत होते संभाजीराजांवरती. छावा पिक्चर वरवर पाहू नका, अंतकरणात मुरवा 1% तरी तुम्हाला महाराष्ट्रातला अस्तित्व कळण आणि हिंदू धर्माचं अस्तित्व कळण. कोणाला किती असणारा आपल्या धर्माविषयी भाव आहे, धर्माविषयी अंतकरणातून प्रेम आहे, मला माहित नाही. ते ज्याने त्याने ठरवायचं. म्हणून सुंदराबाई येणाऱ्या जाणाऱ्यांकडून घ्यायचे स्वामीला. स्वामी सगळं पाहत होते, स्वामींना सगळं कळतंय. त्याला कळत नाही का की तो कोण कुठल्या भक्तीने आला, कोण कसा बसलाय, कोण कुठल्या अंतकरणातून बसलाय, हे सगळं जाणताय. वर्मे सर्वेश्वर जाणीत असे. त्याला वर्म कळतं रे बाबांनो. तुम्ही तर टाळी सुद्धा कुठल्या पद्धतीने वाटता, तसं सुंदराबाई करणारं प्रत्येक कर्म हे स्वामी पाहत होते.
पण ज्याने केले त्यालाच भोगावं लागते, लक्षात राहू द्या. मालुरी जाजे पाणी देत नव्हते म्हणून काल पाहिलं, तुम्ही भेटायला आले तर त्यांचं असणार, मारलं मालुजींना. अरे असे बुद्धिबळाच्या पटावरती जसे राजा असतो असे कित्येक राजे निर्माण करणारे आम्ही ब्रह्मांडाचे नायक आहे. तो काय आम्हाला राजेपद सांगायला? तू काय राजेपण दाखवतो? असेल तू एखाद्या संस्थानाचा राजा, पण विश्व संस्थानाचे राजे आम्ही आहोत. आणि तुझ्यासारखे पटलावरती खेळणारे राजे आम्ही निर्माण केलेले आहोत. माजूरपणा आला तुला. ज्या दरबारात न्याय केला जातो त्या दरबारात तू घुंगरू बांधलेली बाई नाचवतोस. आणि एक लक्षात राहू द्या, नाचायचं असेल तर माझ्या प्रभूंच्या भजनात नाचा, तुम्हाला परमानंद मिळेल. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू पहिल्या दिवशी मी पुरुष मंडळींना सूचना केल्या होत्या आणि माझ्या माता भगिनींना सुद्धा सूचना केल्या होत्या. बघा आता सावरायला लागल्या काय काही. एक सांगू का, एक लक्ष्मी सुद्धा झाकलेली असावी आणि आपल्या घरातली स्त्री सुद्धा झाकलेली असावी. ही भारताची संस्कृती. जे तुम्ही लहान लहान लेकरांना बिगर बायांचे कपडे आतापासून घेऊन येता ना, मॉडर्न मम्मीची मॉडर्न मॅगी, काय मिळणार आहे रे बाबांना तुम्हाला? हे पेराव पहा ना, ते तिथं आमचे किती लक्ष्मी असं सांगता येत नाही त्यांचं. वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा त्यांना वाटलं नाही का मला असं कपडे घाला. आमचे निळू बाबा बघा ना, बघा ना तिथं आमची आई माई बसलेली बघा, ते नथ वगैरे. नवरात्रीच्या दिवशी 9 दिवशी 9 वाऱ्या साड्या घालून, तेव्हा ते बी काहींना नेसता येत नाही, शिवलेल्या साड्या नेसित्यात. जर तुम्हाला ही संस्कृती कळता येत नसेल तर काय उपयोग आहे? काय उद्या तुमची मुलांना हे करणार आहे? काय उद्या तुमचं उत्तर वयातलं आयुष्य? एक लक्षात राहू द्या, लेकरांना इथं आणा, टाळी वाजून स्वामीच्या भजनात दंग करा. उतार वयात ताटातली चतकोर भाकर तुम्हाला मिळेल. नाहीतर दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या भारतात कमी नाही. जा कधी कधी वृद्धाश्रमात, करा रेकॉर्ड. ती भर आयुष्य ज्यांच्यासाठी घातलं, उतार वयात ते जन्मदाते मायबापच काहींना नको आहेत. अरे अशी संतती नसलेली बरी. काय पाहिजे तुम्ही? आम्ही जपी तपी संन्यासी. त्याचे मालोजी राजांना सांगितलं, का रे श्री लंपट झालास?
लाज नाही वाटत? चल चल चालता हो. स्वामी तेवढे रागवायचे तेवढे अंतकरणातून, बाहेरून कठोर होते पण अंतकरणातून नारळासारखे असणाऱ्या खोबऱ्यासारखे गोड होते. लक्षात ठेवा. पण तो प्रसाद कळला पाहिजे. काय काय लोक म्हणा असा कुठं बुवा आहे का? आता चौथ्या दिवशी काय काय लोक जाताना असा कुठं महाराज आहे का? काय काय बोलतो. राजांनी सोडलं नाही, राणींनी पाय घट्ट धरलं या. पण स्वामी राजवाड्यात नाही गेले. राजवाड्याच्या बाजू असणार एक खोली होती, तिथं थांबले. मखमली गादी कोणाला नकोय? अरे तुमचा असणारा रेशमी गादी असन, रेशमी पलंग असन, त्याला झूल लावलेले असतील, पण झोप ही तुम्हाला माझा स्वामीच देणार आहे. लक्षात राहू. काही काहींना पैशाचा अभिमान आहे. दृष्टांत सहज सांगतो तुम्हाला. रस्त्यावरती डांबरीकरण चालू असताना खडी फोडणारी डोळ्यासमोर आणा. खडी फोडणारे दोन्ही नवरा बायको अशा हातोड्याने त्या ढिगाऱ्यावरती खडी फोडतात. रस्त्याच्या कडेला एक हवेली आहे, फार पैशावाला माणूस. ती महिला असणारी रोज 11 वाजता असणार केश रोपण करण्यासाठी, केशाचं शृंगार करण्यासाठी तिच्या त्या गच्चीमध्ये यायची, महालामध्ये. ते महालातली मुंडकी असे जरा डोके हलवा, अशी जरा असं. आता मला एवढी केस नाही तर मी केश रोपण करून दाखवलं असं. ती रोज तिच्याकडे पाहायची. घामाघूम झालेली आहे. एका बाजूला आपल्या पती त्या हातोड्याने त्या दगडावरती घाव घालतो पोटा पाण्यासाठी, आणि एक एक दगड ती अशी त्याच्या समोर सारत असते. दुपारच्या वेळेस एका बाबळीच्या झाडाखाली असेल, त्या रस्त्याला जे झाड असेल त्याच्या खाली या मातीचा गंध घेऊन मातीतच बसून काही शिदोरी असेल त्यांच्या प्रारब्धाची, ती एकमेकाने खायची. एक दिवस ती असणारी हवेलीतली असणारी, पैसे मी फार सुखात आहे, पाणी लगेच नका वाटू बस, एवढी सेवा स्वामी तुम्ही करताय. काल बाटली इथे ठेवल्या नाही ना कोणी? ठेवल्या होत्या. बेटन बेटन बघा बघा, द्या द्या प्रसादाला. इथं पण आज सुद्धा लाईनीत यायचा, कालला इथं मी पडलो असतो. आणि ती हवेलीवाली महिला त्या खडी फोडणाऱ्या बाईकडे आली आणि सांगितलं, काय ग तुझं जिनं नाही, डोक्याला केसांना तेल नाही, तुला व्यवस्थित कपडे घालायला, रात्रंदिवस तू दगड फोडते, सगळं काय करते, काय तुझ्या आयुष्यामध्ये? काय काय लोकांना वाटतं ऐश्वर्य संपन्न जीवन म्हणजे सगळ्यातली सुख घेतली, असं नाही. मी तुला रोज पाहते, रोज असणारी ह्या खडी फोडते तू. इकडे पाहतो मी, तिकडे नका पाहू. आता तुम्हाला पाहिजे का खायला? मी वाटाय सांगू का लगेच आता? तेव्हा ती खडीवाली फोडणारी आई काय म्हटली माहितीये का? बाईसाहेब, तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्हाला मोठ्या घरात जन्म मिळाला असेल, पैशावाल्याच्या घरात जन्म मिळाला असेल. तुम्ही जसं मला गच्चीवरनं पाहता तसं मी बी खडी फोडता फोडता तुम्हाला रोज पाहते. तुम्ही 11 वाजता येतात. पण बाईसाहेब एक सांगू का? रोज माझ्या असणाऱ्या मालकाच्या समोर मी दगड टाकते, माझे मालक फोडतात. आम्ही एकमेकाच्या सानिध्यात रोज असणारे 24 तास आहोत. एकमेकाच्या सुखाच्या असणाऱ्या क्षणामध्ये आणि दुःखाच्या क्षणामध्ये सुद्धा आम्ही एकमेकांसमोर होय. बाईसाहेब, 8 दिवस मला तुम्ही खडी फोडताना पाहताय. मी परिस्थितीने रंजले गांजलेले, पण 8 दिवस मी सुद्धा तुम्हाला पाहते. तुम्ही आयुष्य संपूर्ण आयुष्यामध्ये जगताय ना, पण तुमचा मालक तुमच्याकडे नाही. याच्यापेक्षा काय असणार दुर्दैव आहे? मी त्या दिवशीच सांगितलं, कपाळाचं सौभाग्याचं लेणं हेच माझ्या पंढरीचा पांडुरंग जी मानते त्याच्यावरतीच माझा समर्थ कृपा करत असतो.
पैसे दागिने, उंची महाल, उंची दिवारे, हे तुम्हा आम्हाला खायला नाही देत, शांततेची झोप लागू देईल का नाही समाधानाने, तसं ऐश्वर्य संपन्न राजाला जसं स्वामींनी मुस्कारात मारली तसं तो भानावरती आला. सुखी झाली स्वामी. इथून पुढं मी अक्कलकोटच्या सगळ्या प्रजेचं आणि परिसरातल्या जेवढे असतील त्या सगळ्या असणाऱ्या रयतेचं मी सेवा करेन निष्काम भावनेने. म्हणून वाड्यामध्ये स्वामी जातात. भक्तांची अनेक गर्दी आलेली असते. बडोद्याचे असणारे गायकवाड हे संस्थांचे अधिकारी त्या ठिकाणी. देशभर स्वामींची असणारी कीर्ती एवढी पसरली का प्रत्येक जण विचारायचं अक्कलकोटला जायचंय की हो. आणि इथून सुद्धा तुम्ही अक्कलकोटला जाता का नाही? कधी कधी जाताय ना, गाडी करून जाता. आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बरेच जण जातात. आणि एक सांगू का तुम्हाला, फक्त एक चिंचवडला का पिंपरीला स्वामींचं मंदिर आहे आणि पुणे जिल्ह्यात हे दुसरं रांजणगाव ठिकाण असेल का तिथं स्वामींचं मंदिर आहे. नाही तर सगळ्या ठिकाणी पादुका आहेत. आता इथून पुढे तुम्हाला अक्कलकोटला जायची गरज नाही. अक्कलकोटच्या पादुका पुढच्या वर्षी कथेला या ठिकाणी येतील. एवढे आम्ही ग्वाही देतो तुम्हाला. स्वामीच ते सर्वत्र आहे. अक्कलकोट काय आणि रांजणगाव काय, जायची गरज नाही कुठं. फक्त त्याची मनाने, तन मनाने, धनाने असणारी सेवा करा. आणि माधवरावांना वाटायचं, मल्हारराव गायकवाडांना, का स्वामींनी बडोदा संस्थानला यावं. अक्कलकोटला काय आहे? उन्हाळा आहे, झाडांना पालवी नाही, निसर्गाचं वातावरण नाही. आणि स्वामींची ख्याती अक्कलकोटात पसरली. तीच जर बडोदा संस्थानला लाभली तर आपल्या परिसराचा किती विकास होईल, ही असणारी भावना अंतःकरणामध्ये. काही काही लोकांना वाटतं आपण वाकावं नाही, त्यांनी आपल्याकडे यावं. एखादी चूक केली तर काय म्हणणार, मी का माफी मागू, तो येईल. तसं आहे. म्हणून तात्यासाहेब नावाचे एक असणारे सदग्रस्त आहे, त्यांना पाठवलं. काही करा, किती द्रव्य न्या, पण स्वामीजी बडोद्याला आलेच पाहिजे. स्वामीजी बडोद्याला आलेच पाहिजे. नाना प्रकारचे तात्यासाहेबांनी प्रयत्न केले, अक्कलकोटला आले. अशी तुडुंब असणारी भक्तांची गर्दी पाहिली. एवढ्या गर्दीत आपला कधी नंबर लागल. सेवक होण्याचं नाटक केलं तिथं तात्यासाहेबांनी. लालची भक्त शोधायला लागले. त्याच्यात एक नंबरची लालची भक्त कोण असेल तर सुंदराबाई. आपल्या कुटुंबात आपल्याला सुंदराबाई व्हायचं का जनाबाई हे लक्षात राहू द्या. आज सुंदराबाई, उद्या सुंदराबाई. पहा तुम्ही सुंदराबाई काय. अय्यो, बडोद्यावरनं आलं काही, काय आणलं आमच्यासाठी वा. स्वामींना फळ जरी द्यायला झालं ना तर ती अर्ध उष्ट करायची मग स्वामींना द्यायची. एवढी हलकट होती ती, लालची होती. जवळ असणारं ब्रह्म तिला कळालं नाही. काही लोकांना आपल्या जवळची माणसं कळत नाही, ती लांब पळतात. जवळची माणसं नाही कळत, जवळच्या माणसांची किंमत कळत नाही. आता एक लक्षात राहू द्या, समर्थांचं मंदिर रांजणगावला झालंय तरी काही काही लोक अक्कलकोटला जातील. त्यांना वाटलं तिथले स्वामी वेगळे आणि इथले स्वामी वेगळे का काय. अरे कुठेही जा, मी चराचरामध्ये व्यापलेलो आहे बाबांना. स्वामींनी सांगितलं नीतितत्वाचं आचरण करा, कीर्तन प्रवचन व्हायची, सगळं व्हायचं, पण स्वामी माझा आहे. म्हणून तात्यासाहेब त्या ठिकाणी सुंदराबाईला थोडे पैसे द्यायचे. स्वामी चला ना. नाना प्रकारचे प्रयत्न केले तात्यासाहेबांनी. एकदा असणारे काही शिष्यांना, भक्तांना पैसे दिले आणि सांगितले स्वामीची पालखीच पळवा. आणि अक्कलकोटची पालखी आहे आणि अक्कलकोट मध्ये स्वामींची जर पालखी निघाली, अक्कलकोट स्वामीची पालखी निघाली,
अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, स्वामी दर्शनाची आस लागली, स्वामी दर्शनाची आस लागली, स्वामी दर्शनाची आस लागली, स्वामी दर्शनाची आस लागली. जो चोळप्पा होता ना, चोळप्पा अगोदर चांगला होता, पण जशी सुंदराबाई आली आणि सुंदराबाई महाराजांच्या पुढचं सगळ्या दक्षिणा घ्यायची, बारा वर्षे चोळप्पांनी स्वामींची निष्काम सेवा केली. काही लोक आयुष्यभर माळा घालतात आणि शेवटच्या क्षणाला आलं का लक्षामध्ये, काहींना तर कोरोनात लई तोडून टाकल्या. मी 1001 लोकांना माळा घातल्या असतील आणि दरवर्षी गुरुपौर्णिमेला त्यांचे फोन यायचे, महाराज कुठे आहे? कोणी यायचं, कोणी सफरचंद घेऊन यायचं, कोणी. मी कालच सांगितलं, धर्माचं पालन करा. मुस्लिम समाजाचा धर्मगुरू जर आला तर 5-5 तास ती लोक एका जागेवरनं उठती नाहीत, कारण त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. आपल्यांना काय सांगू, आजचा दिवस सुद्धा तेवढा धर्मासाठी बलिदानाचा दिवस. बारा वर्षे असणारी चोळप्पांनी सेवा केली, पण रोज बायकोचं टुमणं आणि तिच्याही मनात यायला लागलं, एवढी दक्षिणा सुंदराबाईला मी आणलं, स्वामींच्या सेवेची मी लावलं आणि हे सगळं घेऊन जात, काय करणार आहे? म्हणून तात्यासाहेबांनी काहीतरी द्रव्य देऊ, आता तुम्हाला सुद्धा असणाऱ्या महाराष्ट्र राज्याने द्रव्य देऊ असं सुचवलं. तुम्ही सुद्धा फॉर्म भरायला गेल्या का नाही? नाही आता म्हणा नाही आलं,
लेकीला आलं. इथं 2 मिनिटं लक्षात राहू द्या. आता स्वामी समर्थांची कथा चालू आहे आणि महाराष्ट्र राज्याने असं ठरवलं जिथं स्वामींचा जयघोष चालू आहे इथं आले आणि सांगितलं निळोभामा ट्रस्टचे कोण असणारे कार्यकारी मंडळ आहे. म्हणले जेवढे स्वामींना आता ह्या ठिकाणी आलेत ना त्यांना जाताना 10-10 हजार रुपये जेवायच्या ताटावर ठेवा. तुम्ही इथून लगेच ना असा मेसेज करसाल लवकर या 10-10 हजार रुपये भेटतात. आपल्या घरात 10 माणसं आहे. मला सांगा कथेला येऊन रोज तुम्ही 10-10, 20-20 हजार रुपये घरी घेऊन जायला लागले हो. तुम्ही शेतात काम करायचं असाल का? पण तुम्ही इथं येऊन टाळी नाही वाजवणार. प्रसादाचं ताट कधी येते दक्षिणा कधी त्याच्यावर ठेवली जाते. तसं द्रव्याला सगळी लोक लालची आहेत. आम्ही सुद्धा लालची आहे. आम्ही आता फुकट करतोय का इथं समजा. आता हे उद्या जाणार आहेत सगळी लोक. उद्या कथेची सांगताय ना संध्याकाळी आणि उद्या संध्याकाळी सगळ्यांनी येताना घरून मेणबत्त्या घेऊन यायच्या. उद्याची आरती आपल्याला मेणबत्त्यांच्या असणाऱ्या प्रकाशामध्ये करायची सांगतेच्या. कार्यकर्त्यांनी सुद्धा मेणबत्ती पेटवताना कारण सगळ्या लाईटी घालवण्यात येणार आहे. एकमेकाची साडी वगैरे सांभाळून थोडं अंतर आलं का लक्षामध्ये. कारण उद्या इथं सगळ्यांना ओवळता येत नाही ना. उद्या स्वामींना सगळ्यांनी ओवळू आपण. बरोबर आहे का नाही? आणि मग चोळप्पा स्वामींना सांगायचा. तात्यासाहेब म्हणतात की जाऊया ना बडोद्याला. बडोद्याला जाऊ की. चोळप्पाला सांगा तो माणूस खराब आहे. त्याच्या मनातला हेतू वेगळा आहे. चोळप्पा चोळ्या तुला कसं कळत नाही रे. 2 रुपयासाठी एवढं लालची होता. चल चल इथनं. म्हणजे पालखी निघाली होती ती असणाऱ्या अक्कलकोटच्या असणाऱ्या शेजारी जे ठेशन होतं तिकडून भलतीकडनंच पालखी वेगळ्या मार्गाने जायला लागली. स्वामी थांबले. म्हणले ही पालखी इकडनं कुठं चालली. सगळीकडे स्वामी दिसायचे. शेवटी तात्यासाहेबांचे प्रयत्न सुद्धा फेल गेले. निष्फळ ठरले. पुन्हा आले. मग मल्हारराव गायकवाडने काही झालं तरी स्वामी बडोद्याला आलेच पाहिजे. काय काय लोक असणारे प्रतिज्ञा करतात बघा. काहींनी भीष्म प्रतिज्ञा केली आणि काहींच्या प्रतिज्ञा सकाळी एकदा म्हणलं ना का संध्याकाळपर्यंत किती प्रतिज्ञा मोडतात सांगता येत नाही. तो चाणक्य होता ना. चाणक्य असा चाणक्य पंडित होते. पंडित आणि चाणक्याच्या दरबारामध्ये राजाने अपमान केला. त्याला मारलं. त्याच्या सेवकांनी मारलं आणि चाणक्याच्या असणाऱ्या डोक्यावरचा जो बुचुडा होता शेंडीचा तो सुटला असा. तुम्हाला हात जोडून विनंती कधी ब्राह्मणाची अवहेलना करू नका. वेदांमध्ये त्यांना श्रेष्ठत्व स्थान पहिल्यापासून दिलेले आहे. लक्षात राहू द्या. हा किती ऐकायचं काही करायचं कुठल्या ब्राह्मणाच्या नादी लागायचं हे ठरवायचं. मला एक सांगा पंडिताशिवाय तुमचं आमचं जीवन आहे का? बारशापासून तर शेवटच्या अंत्यविधीपर्यंत पिंडाला कावळा स्पर्श करेपर्यंत तुम्हाला कोण लागतंय? काकाला बोलवा. केशवायन महा माधवायन महा गोविंदायन महा. हाताला हात लावा. 3 पळ्या पाणी प्या. 1 पळी खाली सोडा. इकडे पहा. डोक्यावरती पदर घ्या. आपल्या मालकाच्या हाताला हात लावा. चला तुळशी दळ टाका. हे टाका ते टाका. जमतंय ना मला? आम्हाला बोलवत जा. याचा आरतीवरती सुद्धा ध्यान नाही. कोण पाहुणे आलेत कोण साहेब आलेत. इकडनंच कार्यकर्ता काकाला म्हण थांबा जरा 2 मिनिटं. साहेब आलेत बघ 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 त्यांना शाल दे. कशासाठी रे? देवाच्या पुढं भक्तीनं अर्थता करतात ती प्रार्थना. मग यशवंतरावांना पाठवलं. यशवंतरावांनी नाना प्रकारचे प्रयत्न केले पण त्या काळी मल्हाररावांना गायकवाडांवरच्या संस्थानावरती बडोद्या संस्थानावरती ब्रिटिशांचं राजवट होतं आणि काही असणाऱ्या एका गुन्ह्याचा आळ मल्हारराव संस्थांवरती आला पण ते कृत्य यशवंतरावांनी त्यांच्या सहकार्याने केल्यामुळं
स्वामींनी यशवंतरावांना सांगितलं, चल दूर हो, याला कोणीतरी पकडून घेऊन जावा. या पकडून घेऊन जाण्यातच यशवंतरावाला बडोत्याला बोलवलं आणि बेड्या ठोकण्यात आल्या. लक्षात राहू द्या, स्वामींकडे जर यायचं असेल तर मन असणारं निर्मळ करून या. कारण का, जीवनामध्ये लक्षात राहू द्या, स्वामी भजनाने जेवढा आनंद मिळतो, भगवंताच्या नामाने जेवढा आनंद मिळतो, तेवढ्या तुमच्या कामाने मिळत नाही. चला उठा मग, आपण आता अक्कलकोटात आलोय. आपण आता अक्कलकोट मध्ये आपण सगळे. आणि एक लक्षात राहू द्या, मी परत मध्ये बनणार नाही. मनातून नाचायचा. जो नाचणार नाही ना, मनातून स्वामी स्वामी बोल दे, की स्वामी स्वामी बोल ना.